हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कधी कधी काय होतं बघा की आपली ही समोरच्या ज्या निऱ्या असतात ना, त्या निऱ्यांमधून आपल्या साडीचा जो फॉल असतो तो दिसू शकतो आणि वरची जी निरी असते ना ती एकदम वरती गेल्यासारखी दिसते आणि ते समोरून खरंच खूप खराब दिसतात। तर तुमचा पण हा प्रॉब्लेम येत असेल ना, तर यासाठी मी तुम्हाला दोन ट्रिक दाखवणार आहे आणि अगदी सोपे आहेत। तर त्या दोन ट्रिक पैकी तुम्ही कुठचीही ट्रिक जी सोपी वाटेल ती तुम्ही ट्राय करू शकता। तर आता सुरुवातीला आपण आता साडी जी आहे ती नेसायला सुरुवात करूया। आता इथे मी नेहमी जो आपण पेटीकोट वापरतो त्या पेटीकोटचाच वापर केलेला आहे आणि अशा पेटीकोट मधून सुद्धा तुम्ही अगदी परफेक्ट फिटिंग वाली साडी जी आहे ती नेसू शकता। कशी नेसायची आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे मी साडी घेतलेली आहे आणि साडी जी आहे ती मी टक करायला सुरुवात करत आहे। टक करताना आपल्याला उजव्या साइडने टक करायला सुरुवात करायची आहे। आता उजव्या साइडने कितपासून साडी टक करायला सुरुवात करायची हे समजा तुम्हाला समजत नसेल तर यासाठी काय करायचं आहे, आपला जो उजवा हात असतो ना तो आपला सरळ असं धरून ठेवायचा आहे आणि उजव्या हाताचा जिथे अंगठा येईल ना त्या अंगठ्याच्या लाईन पासून आपल्याला साडी जी आहे ते टक करायला सुरुवात करायची आहे। साडी टक करताना तुम्हाला अगदी प्लेन अशी टक करायची आहे। समजा तुमची उंची कमी असेल आणि साडी जर उंचीने जास्त असेल तर यासाठी तुम्ही थोडीशी फोल्ड करा आणि त्याच्यानंतर साडी टक करून घ्या। अगदी प्लेन अशी तुम्हाला साडी टक करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता साडीचा पदर आपला काढायचा आहे। पदराची दोन्ही टोकं मी एकत्र केलेली आहेत। थोडासा शेक केला पदर आणि त्याच्यानंतर पाठीमागून मी पुढे असा घेतलेला आहे पदर। आता पदराचा जो भाग आहे तो आपल्याला म्हणजे आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। तर पदर काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर आपला खाली यायला पाहिजे। यामुळे काय होतं ना की तुमची समजा उंची कमी असेल ना तर तुम्ही साडीमध्ये उंच दिसता। तर यासाठी तुम्हाला पदराची उंची ही खूप महत्त्वाची असते। आता इथे पदराच्या प्लीट्स आपल्याला काढायच्या आहेत। पदराच्या प्लीट्स काढताना मी सोपी पद्धत इथे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते। दोन्ही पदराची टोकं आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्या डाव्या हाताच्या साइडने आपला पदर काढायला सुरुवात करायची। पहिले जे पदराची प्लीट असणार आहे ती आपल्याला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आपल्याला काढायच्या असतात त्या मात्र आपल्याला पहिल्या प्लीटच्या मानाने छोट्या छोट्या अशा काढत यायच्या आहेत। अगदी सोपी ट्रिक आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही पदर काढा, ही अगदी योग्य पद्धत आहे। आता इथे सगळा जो पदर आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। म्हणजे काही समजा प्लीट्स एकदम फुललेल्या असतील किंवा सरकत असतील तर यासाठी आपल्याला एक एक प्लीट अशी घेऊन आधी प्रेस करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र अशा करायच्या। आता ही मेथड तुम्हाला जमत नसेल तर त्यासाठी तुम्हाला सोपी ट्रिक दाखवते। आपल्या हनुवटीखाली सगळं जो पदराचे प्लीट्स आहेत त्या अशा धरून ठेवा आणि त्याच्यानंतर एक एक अशी प्लीट आहे ती तुम्ही प्रेस करून एकत्र करत जायची आहे। ही अगदी सोपी ट्रिक आहे। किंवा तुम्ही पदराला पिनअप करू शकता किंवा जे आपले कपडे वाळवण्याचे क्लिप असतात तेही इथे वापरू शकता किंवा अगदी तेही नाही नसेल तर तुम्ही अगदी तुमच्या केसांचा क्लिपही वापरू शकता। तो फक्त पदराच्या टोकाला लावा आणि बाकीचा जो पदर आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे सेट करू शकता। तर वेगवेगळ्या पद्धती असतात त्या तुम्ही अगदी वापरू शकता आणि माझ्या चॅनलवरती अशा वेगवेगळ्या बऱ्याच अशा ट्रिक मी दाखवलेल्या आहेत, तर ते व्हिडिओज पण तुम्ही नक्की पहा। आता इथे आपला थोडाफार पदर जो आहे तो झालेला आहे आणि अजून बाकीचा जो पदर आहे तो आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे। सगळ्याच्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही अगदी व्यवस्थित प्रेस करून घेतला ना तर त्याच्या प्लीट्स असतात ना ते खूप सुंदर अशा दिसतात। आता आपला पदर जो आहे तो आपल्या गुडघ्याच्या थोडासा खाली असा इथपर्यंत आपण घेतलेला आहे। आता आपल्या पदराला पिनअप करायचा आहे। पदराला पिनअप करताना अगदी खांद्यावरती करू नका। खांद्यावरती पिनअप केल्यामुळे काय होतं ना की जो पदर असतो ना तो असा पुढे पुढे येतो आणि तो आपल्याला पण त्रासदायक होतं। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की खांद्याच्या थोडंसं पाठीमागे तुम्हाला हा पिनअप आहे तो करायचा आहे। समजा तुम्हाला पाठीमागे हात जात नसेल, पिनअप नीट करता येत नसेल तर यासाठी पण मी दोन अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत, त्याचे पण व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही नक्की पहा। अगदी सोपे आहेत ते पण व्हिडिओ। आता इथे बघा आपल्या या समोरच्या ज्या आता प्लीट्स आहेत पदराच्या त्या आता आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत। म्हणजे व्यवस्थित तुम्ही प्रेस करून घेतलात ना की खूप सुंदर दिसतात त्या। तर आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत ते मी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत। आता इथे कमरेची फिटिंग आपल्याला करायची आहे। तर कमरेची फिटिंग करताना मी काय करणार आहे, एकही सेफ्टी पिनचा वापर इथे करणार नाही आहे। तर यासाठी मी काय केलंय, जिथे आपल्या पेटीकोटची नॉट आहे तिथपर्यंत ते अंतर आहे ना ते मी घेतलं आणि तिथपर्यंत मी टक करून ठेवलेलं आहे। म्हणजे ते आपलं अंतर लक्षात येतं की एवढं बाबा अंतर आहे ते आपल्या साईड फिटिंगसाठी आपण ठेवलेलं आहे आणि बाकीच्या जे राहिलेला भाग आहे साडीचा तिथे आपल्याला त्याच्या निऱ्या काढायच्या आहेत। तर आता इथे एक एक अशी निरी काढायला मी सुरुवात केलेली आहे। पहिली जी निरी आहे ती आपल्याला मोठी काढायची असते आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या निऱ्या असतात त्या छोट्या छोट्या काढायच्या असतात। ज्यावेळी तुम्ही उजव्या साईडला निऱ्या काढताना त्यावेळी फक्त ही ट्रिक आहे ती वापरायची आहे तुम्हाला। आता सगळ्या निऱ्या आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या ज्या निऱ्या असतात ना ते एका पाठोपाठ एक अशा आपल्याला घ्यायच्या असतात।
तर इथे तुम्ही बघत असाल अर्धा अर्धा इंचावरती तुम्हाला एक एक अशी निरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे। आणि आता इथे मी निऱ्या आहे त्या टक करणार आहे। आपला जो मेन प्रॉब्लेम आहे जो आपल्याला येतो तो मी त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे। पण आपण जशी नॉर्मली साडी जशी नेसतो ना ती त्याचप्रमाणे मी तुम्हाला इथे नॉर्मल अशी साडी आहे ती पहिल्यांदा नेसून दाखवते आहे। तर ते निऱ्या ज्या आहेत त्या आपण सगळ्या व्यवस्थित अशा टक करून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण साइड फिटिंग आधी करून घेऊया। तर साइड फिटिंग साठी आपण ऑलरेडी साडीचा जो काही भाग होता तो सोडलेलाच होता, तो फक्त आपल्याला आतल्या साइडने असं खेचून वरती घ्यायचा आहे आणि तो फक्त रोल करायचा आणि टक करून घ्यायचा आहे। बाकी काही इथे करायचं नाही, अगदी सोपी पद्धत आहे ही। तर इथे बघा मी जो भाग होता तो आतल्या साइडने वरती असा खेचून घेतलेला आहे आणि बस आता थोडंसं रोल करून मी तो टक करणार आहे। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, म्हणजे ज्यांना अजिबातच फिटिंग जमत नाही त्यांच्यासाठी पण ही सोपी पद्धत आहे। आता बघा आपली पूर्ण साडी आहे ती नेसून झालेली आहे। जी साइड फिटिंग आहे म्हणजे जे कमरेच्या इथली जी फिटिंग आहे ती पण आपली व्यवस्थितपणे आलेली आहे। आता ह्या ज्या निऱ्या ज्या आहेत त्या पसरत होत्या किंवा फुलत होत्या, तर यासाठी मी थोड्याशा अशा प्रेस करून घेत आहे। त्या व्यवस्थित अगदी सगळ्या जी निऱ्या आहेत ना ते तुम्ही प्रेस करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुमच्या निऱ्या फारशा फुलणार नाहीत। आता जो प्रॉब्लेम मेन आपला प्रॉब्लेम येतो तोही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। त्यासाठी काय करायचं, दोन ट्रिक आहेत, दोन्ही ट्रिक पैकी तुम्ही कुठचीही ट्रिक जी तुम्हाला इझी वाटेल त्याचा तुम्ही इथे वापर हा करू शकता। आता आपण साडी व्यवस्थित अशी नेसलेली आहे। आता इथे बघा काय झालेलं आहे, ते निऱ्या आपण जशा आपण नॉर्मली जशा निऱ्या आपण टक्कतो त्याच प्रकारे मी केलेला आहे। त्याच्यामुळे इथे बघा काय झालंय की पहिली जी निरी आहे आपली वरची जी निरी आहे उजव्या साईडची पहिली निरी एकदम वरती पण गेलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय की आपल्या ह्या निऱ्याचा जो फॉल आहे तो मात्र दिसत आहे। तर फॉल असा दिसत असल्यामुळे आणि साइडने असं निरी वरती गेल्यामुळे खरंच खूप खराब दिसत आहे। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सोपी मेथड आहे, आता मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर निऱ्या करताना आपण कशा पद्धतीने त्या काढल्या पाहिजेत हेही मी तुम्हाला सांगते आणि त्या टक करताना काय करायचे तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर ह्या ट्रिकने तुम्ही अगदी जे एकदम परफेक्ट अशा निऱ्या ज्या आहेत त्या तुमच्या दिसणार आहेत। तर यासाठी मी आधी पहिला टक केलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या मी काढलेल्या आहेत आणि साइड फिटिंग पण मी जी आहे ती सोडलेली आहे। आणि आता इथे ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला आधी पहिल्यांदा व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत। निऱ्या काढून झाल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपण कसं निऱ्या ज्या त्या अर्ध्या अर्ध्या इंचावरती अशा एकापाठोपाठ एक अशा घेतो त्याचप्रमाणे तुम्हाला घ्यायच्या आहेत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी उजव्या साईडची जी वरची निरी आहे मी तुम्हाला बाजूला करून पण दाखवते। ही जी निरी आहे ती मात्र तुम्हाला म्हणजे आपण सगळ्या काय करतो निऱ्या ज्या त्या एकाच अशा लाईन मध्ये घेतो, पण ही जी निरी आहे ना ती तुम्हाला त्या लाईन मध्ये घ्यायची नाही, थोडीशी खाली घ्यायची आहे। थोडीशी खाली सरकवा आणि नंतरच त्या ज्या निऱ्या आहेत ना ते तुम्हाला टक करायचे आहेत। बघा ही एक पद्धत झाली, एवढ्या अंतरावरती म्हणजे थोडीशी तुम्हाला खाली सरकवायची आणि त्याच्यानंतर सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या टक करायच्या आहेत। ही एक पहिली ट्रिक झाली। समजा ही ट्रिक तुम्हाला जमत नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे, ही जी वरची जी निरी आहे ती तुम्हाला सोडायची आहे आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत ते तुम्हाला टक करून घ्यायच्या आहेत। बघा बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या मी टक केल्या। आता ही जी वरची जी निरी आहे हिचाच प्रॉब्लेम येत होता आणि हिचंच कसं ह्याच्यामुळे फॉल पण दिसतोय आपल्या साडीचा। तर त्यासाठी काय करायचं आहे, जी निरी आहे ती पहिली अगदी पायापर्यंत तुम्ही व्यवस्थित अशी घ्या, व्यवस्थित अशी प्रेस करून ती घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली निरी अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे की नाही। आता मी चेक केलेलं आहे माझी निरी अगदी व्यवस्थित आणि एवढ्या अंतरावर मी टक केलं तर ती निरी व्यवस्थित दिसणार आणि आपला फॉल पण दिसणार नाही आहे। आता हे मी सगळं चेक केलं आणि त्याच्यानंतरच आता ही जी राहिलेली निरी आहे ती मी टक करत आहे। बघा या पद्धतीने तुम्हाला टक करून घ्यायचं आहे आणि आता मी दाखवणार आहे, अजिबात तुमच्या साडीचा जो फॉल दिसत होता ना तो अजिबात दिसणार नाही आहे। आता इथे बघा माझी साइड फिटिंग पण जी आहे ती करायची आहे। तर पहिल्यांदा मी साइड फिटिंग आहे ती आधी करून घेते। मगाशी जी मी मेथड जी दाखवलेली आहे तर तीच पद्धत मी इथे वापरलेली आहे। तर सेम अगदी सोपी पद्धत आहे ही। तर पहिल्यांदा व्यवस्थित आता आपण साइड फिटिंग आधी करून घेऊया। आता आपली साइड फिटिंग झालेली आहे। आता साडी पण मी थोडीशी आपली इकडे तिकडे जरा झालेली आहे तर ती व्यवस्थित करून घेते आणि ज्या कमरेच्या इथल्या फ्लिट्स आहेत त्या पण व्यवस्थित करून घेते। आणि आता इथे बघा मी
जी मेथड जी ट्रिक वापरलेली आहे त्या ट्रिकमुळे बघा आपला आता साडीचा फॉल अजिबात दिसत नाहीये। त्यासाठी मी तुम्हाला 2 ट्रिक सांगितले आहेत, तुम्हाला ज्या ट्रिक इझी वाटतील ते तुम्ही ते वापरू शकता। दुसरी ट्रिक पण अगदी सोपी आहे, जर पहिली ट्रिक तुम्हाला जमतच नसेल तर दुसरी ट्रिक तुम्ही वापरू शकता। बघा त्या ट्रिकमुळे आपला जो साडीचा फॉल आहे तो अजिबात दिसत नाही आणि जी निरी वरती अगदी गेलेली होती तीही वरती दिसत नाही। मी अगदी तुम्हाला फिरूनही दाखवते जेणेकरून पूर्ण साडी पण तुम्हाला दिसेल अगदी व्यवस्थितपणे आपली आलेली आहे। तर मैत्रिणींनो, आजची ही ट्रिक मला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक माझ्या चॅनलवरती आहेत तर त्या ट्रिक नक्कीच पहा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।